राम मंदिर आणि येत्या 22 जानेवारीला या राम मंदिराचा जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि याकरता ज्या राममूर्ती त्या ज्यांची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे त्या राममूर्तींची भव्य मिरवणूक मात्र अगदी मैदानाच्या ठीक बाजूला जात असताना खरं तर हा शुभाशीर्वाद आहे आपल्या सगळ्यांसाठी आणि सर्वांना विनंती आहे की मोठ्या संख्येनं येत्या 22 जानेवारीला या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आणि जीर्णोद्धार सोहळ्यानिमित्त आपण सर्वांनी उपस्थित राहा आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता आमच्या सर्व आयोजकांना आपल्या मोलाचं आणि महत्त्वाचं सहकार्य द्या। खेळ होईल सुरू, थोडा वेळ समालोचन बंद राहील कारण ही रॅली जोपर्यंत इथून जाणार तोपर्यंत समालोचन मात्र थोडंसं बंद राहील। सामना सुरू ठेवायचा आहे। Thank you so much प्रवीण जी and thank you so much संदीप पाटील सर। जाऊया मैदानामध्ये जेथे नेट टू नेट फाईट पाहायला आपल्याला मिळेल। बिग हिट करण्याचा प्रयत्न, दांडी गुल एस्टेमचा वेध घेतला आणि पहिला मोठा धक्का लागला या खारघर संघाला सोहेल शेखच्या रूपामध्ये। अमर प्रवीण स्फोट खारघर आणि त्यांच्या अगेन्स्ट जरीमडी वळवली या दोन संघांमध्ये ही लढत पाहा मिळतो आपल्याला। भव्य आणि दिव्य अशी रॅली आपल्या समोरून जात असताना सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी ही रॅली पाहतो आपण। जय श्रीराम रामाचा घोष करत असताना संबंध भारतभर या रॅल्या आता आपल्याला पाहा मिळतील कारण 22 जानेवारीला आपल्या भारतामध्ये दुसरी दिवाळी साजरी होईल, दीपोत्सव होईल, दिवाळी साजरी होणार। 123 वर्षानंतर प्रथमच दुसऱ्यांदा ही दिवाळी साजरी होणार कारण ज्या क्षणाची सर्व भारतीय आतुरतेने वाट पाहत होते तो 123 वर्षानंतर हा दिवस उजाडला जाईल। आपल्यासाठी भाग्याचा दिवस असेल आणि सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा असा हा दिवस कारण अयोध्येमध्ये रामलल्लाची स्थापना होणार त्यामुळे आपल्याला सर्वात भाग्यवान आपल्यासाठी गोष्ट असेल ती। आणि हे सर्व याची देही याची डोळा हे दृश्य आपल्याला नयनरम्य दृश्य आपल्याला पाहायला मिळेल। वंडांचा खेळाडू अगदी कोलवा टप्प्याचा वाल होता, कोण आलाय? ओमकार पाटील डावकुरे हाताचा लेफ्ट हँडर बॅट्समन। पहिल्यांदा सोहेल शेख बाद झाला, मागच्या मॅच मध्ये चांगली खेळी साकारली होती मात्र या मॅच मध्ये थोडे सस्त्यावरती बाद झाले आणि वळवली टीमच्या वतीने गोलंदाज ऋषिकेश। एकमेव पॉवर प्लेचं षटक आहे। चांगली चांगली गोलंदाजी अगदी सटीक लाईन अँड लेन मध्ये गोलंदाजी करत असताना ऋषिकेशला पाहिलं। पुन्हा एकदा बन्स अगेन 2 चेंडू डॉट स्विंग अँड मिस। अतिशय चांगली गोलंदाजी ऋषिकेशला पाहतोय, अद्यापर्यंत मोठे फटके मारू दिले नाहीयेत या ओव्हरमध्ये जेथे पॉवर प्लेचं एकमेव षटक आहे। 5 चेंडू फेकलेत अद्यापर्यंत, धावा खर्च केलेत फक्त 2।
व्हेरी गुड बॉलिंग, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. चांगला बॉल अगदी यस. चला लगेच फिल्डिंग लावा. चला गोलंदाज पाहा मिळतो. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आल्या. गोलंदाज मनीष. अजय बातोशे स्ट्राईक वरती. पाहू शकता अतिशय नयनरम्य दृश्य आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आमचे कॅमेरामॅन यांच्या माध्यमातून हे दृश्य आपल्याला स्क्रीनवरती अगदी पहा दिसतोय. चांगला बॉल अगदी कोलर टप्प्याचा चेंडू होता. ऑन ट्राय पाय मिळतो. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. गुड फिल्डिंग. नकार दिला जातोय आणि 1 या धावसंख्येवरती समाधान मानावं लागतं. अद्यापर्यंत पाहिलं तर अमर प्रवीण या टीमला मोठे फटके खेळू दिले नाहीयेत. डावखुऱ्यातचा फलंदाज ओंकार पाटील स्ट्राईक वरती पाहतोय आपण. 1 या धावसंख्येवरती खेळत असताना पुन्हा एकदा वा काय गोलंदाजी होते. पूर्णपणे बीट करून ठेवलाय. या फलंदाजांना मोठे फटके मारण्याची संधी देत नाहीयेत. त्यामुळे चेंडू डॉट आणि डॉट असं पृथ्वीकरण पाहायला मिळालं. एकही मोठा फटका नाहीये. सिंगल आल्यात फक्त दाबा. 1 विकेट सुद्धा गेली पहिल्याच बॉलवरती. त्यामुळे थोडस प्रेशर पाहायला मिळतं आपल्याला. रिव्हर्स खेळाचा प्रयत्न. अपील केला. अपीलमध्ये उत्साह जास्त पाहायला मिळाला. शशांक पाटील सर स्क्वेअर लेगला उभे आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. चांगली गोलंदाजी फेकत असताना मनीषला सुद्धा पाहतो. आतापर्यंत 3 चेंडू फेकल्यात. 1च धाव मिळाली आहे. अगदी सटीक गोलंदाजी. यॉर्करचा चेंडू होता. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल होता. यस नो आणि अखेरकार माघारी परतवलाय. गुड डिसिजन. अचूक टप्प्यावरती अचूक गोलंदाजी करत असताना टीमला पाहिलं जातं. सुरुवातीला ऋषिकेशने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. फक्त 3 धावेचं षटक हाताळलं आणि आता मनीष सुद्धा तीच गोलंदाजी करत असताना 4 चेंडू फक्त 2 धावा खर्च केल्यात. व्हॉट अ बॉलिंग.
हुक करण्याचा प्रयत्न, फटका चांगला होता मात्र फिल्डिंग आणि पाब लागेल त्या ठिकाणी. नो बॉल. पंच मात्र नो घोषित करत असताना आणि फ्रेडचा चेंडू आता संधी चालून आली आहे. अजय बातोशे समोर खेळाडू उभा आहे. एक धाव मिळाले. पुन्हा एकदा नाही जमलं. काय गोलंदाजी होते, अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सर. या ठिकाणी जर पाहिलं तर मनीष सुद्धा तीच गोलंदाजी करत असताना या दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहिलं ना तर आतापर्यंत 3 चेंडू डॉट आल्यात. एक जरी नो आला असला तरी सुद्धा मात्र त्याची भरपाई केली या गोलंदाजाने. नाहीये बॅट आणि चेंडू यांचा संपर्कच होत नाहीये आणि इथून षटक संपलंय. दुसरा ओव्हर नंबर 2 कंप्लीट. टोटल स्कोर मूव्स ऑन 6 रन. 12 चेंडूवरती फक्त 6 धावा आल्यात. व्हॉट अ बॉलिंग. चला शेवटचं षटक आहे. गोलंदाज संतोष मागच्या सामन्याचा मानकरी होता, ज्याला मॅन ऑफ द मॅच दिली. गोलंदाजी करत असताना 4 विकेट मिळवल्या, 2 धावा देत असताना त्या गोलंदाजाचा वापर केला जातोय. ओमकार स्ट्राईकला. अद्यापैकी मोठा फटकाने या फक्त 6 धावा आल्यात 12 चेंडूवरती. काय गोलंदाजी केली आहे दोन्ही गोलंदाजांनी. स्क्रीनवरती पाहू शकता आपण दृश्य. लिडिंग एज आहे, चेंडू पाठीमागे चाललाय आणि ते 1 धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही आहे. तो निश्चित स्क्रीनवरती पाहू शकता आपण ज्या प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या मूर्ती आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. अत्यंत चांगलं दृश्य आणि भव्य त्या मूर्तींचं स्वागत या ठिकाणी केला जातो. अगदी मैदानाच्या बाजूनी जात असताना ही रॅली सर्वांचं लक्ष वेधून घेणारी. मात्र इथे 2 धावा कंप्लीट केल्यात. चांगली गोलंदाजी पाहतोय पण पहिल्या चेंडूवरती 1, त्याच्यानंतर या 2 धावा. 18 चेंडूंचा सामना आहे, म्हणजे 3 षटकांचा सामना आहे. या अद्याप 4 चेंडू, 2 तरी मोठे फटके येणं अपेक्षित आहे. एक सेट टार्गेट 25-30 धावा बनवण्याचा प्रयत्न राहील, मात्र त्याच्यासाठी आपल्याला पुरेपूर प्रयत्न करावे लागतील. अजय बातोशे फुल टॉस. यावेळेस षटकार. वा, ताकद पुरेपूर लावली आहे. डीप मिड विकेट क्लिअर करत असताना शानदार षटकार ठोकलाय अजय बातोशीच्या बॅट मधून. यस प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्याच दिशेने चेंडू पाठवला. अजय बातोशीने कधीपासून एखाद्या चेंडूची वाट पाहत होता, मात्र फुल टॉस बॉल आला. यस, चेक केलं जाईल. आईट नो थ्रो. चला इथे बघितलं जाईल. सामना सुरू करा. पुन्हा एकदा वा, लागोपाठचा दुसरा लॉंग बिग वे षटकार. 6 धावा. कधीपासून धावा येत नव्हत्या, मात्र त्या धावांना आता चालना मिळाली आणि टोटल स्कोर झालाय 21-21. 2 षटकामध्ये फक्त 6 धावा होत्या. हॅलो.
तर हायेस्ट स्कोर तर आपण पाहतो जय हनुमान कामोटे संघाच्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. MS जाधव 11 संघ पनवेल आपण रेडी राहायचंय. MS जाधव आणि या सामन्यातील विजेता टीम खेळेल. पुन्हा एकदा वाह, मात्र इथे जास्त उंची लांबी आणि फलंदाज बाद. यास अतिशय प्रेक्षणीय झेल स्वीकारला. अगोदर बाहेर गेले, नंतर आतमध्ये बॉडी बॅलन्स केला. तिसरा षटकार पाहायला मिळाला असं नाहीये. कॅच आउट आहे. ठीक आहे, तुमचं म्हणणं असेल तर चेक करू आपण, हरकत नाहीये. नाही ना, आपण चेक केलेलं आहे ते बघू शकता आपण. फलंदाज नक्कीच पाहूया आपण. हा, येस आउट आहे, क्लिअर कट. तर नक्कीच मनीष सर आहेत इथे. चला, बॅट्समन नवीन फलंदाज आले त्या मैदानामध्ये. अतिशय चांगला प्रेक्षणीय झेल स्वीकारलाय. चला, शेवटचा अंतिम चेंडू. हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू पाठीमागे निघून जातोय आणि ते डॉट बॉल आलाय. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. 2 षटकार आले, मात्र एकूण धावसंख्या 21 धावा, 22 धावसंख्येची गरज सेकंड इनिंग मध्ये. चला, लगेच फिल्डिंग लावायची टीम खारघर. ज्याला हाती लावत चला, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चेक.
तर चला पंतप्रधान विनंती ऑफिशियल्स आमच्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. खेळाडूंना विनंती आपण लगेच क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करा आणि फलंदाजी करणारा संघ आपली सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. तमाम क्रीडा रसिकांचं या ठिकाणी मनोरंजन करण्यासाठी मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खरं तर सामना महत्त्वपूर्ण आहे. या सामन्यातील विजेता संघ आजच्या रजनीमध्ये अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करेल आणि त्यानंतर मात्र शेवटचा सामना आणि त्या शेवटच्या सामन्याचा थरार मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. खरं तर तिसऱ्या फेरीमध्ये ज्या संघाने सर्वाधिक धावा बनवल्या तो संघाला पुढे चाल दिली गेली आणि उर्वरित 2 संघामध्ये मात्र सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या सामन्यातील विजेता संघ मात्र आजच्या रजनीतील अंतिम सामना खेळेल आणि त्यातून जो संघ विजेता होईल तो आजच्या दिवसातून सर्वोच्च संघ ठरेल जो पुढे दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. चला खेळाडूंना विनंती आहे, थोडंसं वेळेचं बंधन आहे मित्रांनो आपल्याला, त्यामुळे सामना आपण लगेच सुरू करायचा आणि जेणेकरून आपल्याला निर्धारित वेळेमध्ये मात्र तर अजय आहे स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला ऋषिकेश आणि गोलंदाजीचा जर विचार केला तर गोलंदाज आघाडीचा गोलंदाज अर्थातच अजय भातोसे. तीन षटकांची ही लढत असेल. यस पंचांचा ग्रीन सिग्नल या ठिकाणी आपल्याला येतोय. या अगोदरच्या दोनही सामने आपण 3-3 षटकांचे खेळवले, त्यामुळे हा सामना देखील 3 षटकांचा. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र स्विंग अँड मिस पद्धतीचा चेंडू आहे. खरं तर अजय भातोसेनं प्रभावित करणारी गोलंदाजी केली. अगदी प्रत्येक सामन्यामध्ये पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी या गोलंदाजाच्या खांद्यांवरती आणि त्या जबाबदारीला मात्र लीलया पार करताना हा गोलंदाज मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. गुणवत्तापूर्ण खेळाडू, PPL चा जो नुकताच झालेला संस्करण होता, खरं तर तिसऱ्या पर्वामध्ये या खेळाडूंना सर्वांना प्रभावित केलं आणि अगदी इलेक्ट्रिक 2 व्हीलर बाईक जी होती या 2 व्हीलर बाईकचा हा मानकरी ठरला. पुन्हा एकदा धीम्या गतीचा हा चेंडू. यावेळेला मात्र पेस व्हेरिएशन पाहायला मिळालं. लाईन आणि लेंथ जर पाहिली तर आउटसाईड द ऑफ स्टंप चेंडूचा मारा ठेवला गेला. टेक्निकली जर आपण पाहिलं ना तर गोलंदाजीमध्ये विकेट घेणं यावरती गोलंदाजाचा कल दिसत नाही आहे. जास्तीत जास्त निर्धाव चेंडू कशा पद्धतीनं फेकता येईल आणि इथून फलंदाजांना दबावामध्ये कशा प्रकारे आणता येईल या प्रकारची ही गोलंदाजी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. अगदी एखादा चेंडू विदिन द स्टंप लाईन आपल्याला पाहायला मिळतो आणि उर्वरित चेंडूंचा जर आपण विचार केला तर शॉट ऑफ गुडलेन किंवा गुडलेन स्पॉटवरून चेंडूला उसळी देण्याचा प्रयत्न हा नेहमीच गोलंदाजीमध्ये राहिला आहे. अगदी पहिले 3ही चेंडू जर पाहिले तर अगदी क्रिकेटच्या भाषेमध्ये सांगायचं झालं ना, सोप्या भाषेमध्ये तर 74वरती जसं गोलंदाजी केलं जातं, एक टार्गेट दिला जातो. कोचेस ज्या वेळेला तुम्हाला कोचिंग करतात त्यावेळेला एक टार्गेट दिलं जातं आणि त्या टार्गेटला हिट करत गोलंदाजी करावी लागते आणि अगदी त्याच प्रकारची गोलंदाजी अगदी एकाच टप्प्यावरती सातत्यानं फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम हे गोलंदाज अजय भातोसेच्या माध्यमातून होत आहे. बघता बघता पहिल्या षटकातील 4 चेंडू झालेत आणि 4ही चेंडूवरती पहिल्या धावेची ही जी अपेक्षा आहे ती अद्याप पूर्ण झालेली नाही आहे. धावफलक अजूनही कोरा आपल्याला पाहायला मिळतोय कारण 4ही चेंडू हे निर्धाव फेकले गेलेत. स्विंग अँड मिस आणखीन एक निर्धाव चेंडू पहा. या स्पर्धेमध्ये जर विचार केला तर हसमत या गोलंदाजाच्या नावावरती आहे. स्पर्धेतील एकमात्र निर्धाव षटक आणि आता त्याच्याच पाऊल खोडावरती पाऊल टाकत असताना 5 चेंडू फेकले गेलेत अजयच्या माध्यमातून आणि 5ही चेंडू या ठिकाणी मात्र निर्धाव आलेत. अजय टू अजय हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये, परंतु शेवटच्या चेंडूवरती देखील हात खुले करण्याची संधी शोधली जाऊ शकते. इथे मात्र विकेट काढण्याचा प्रयत्न बॅटीचा लीडिंग एज. तर मेडन ओव्हर मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. आय थिंक झेल शेवटच्या क्षणाला चेंडू जमिनीवरती आदळतोय. फलंदाज बाद आहे, सॉरी, झेल कंप्लीट केला आणि त्यानंतर मात्र तो चेंडू आपण पाहिलं तर फलंदाज बाद झाला. मेडन ओव्हर आणि विकेट. या स्पर्धेतलं दुसरं मेडन ओव्हर फेकलंय ते गोलंदाज अजय भातोसेना.
तर या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. मैदान ओव्हर निर्धाव षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय आणि कमालीची गोलंदाजी मात्र अजयच्या माध्यमातून. खरं तर सर्वस्व या ठिकाणी गोलंदाज आहेत दुसरं षटक घेऊन. तर शहबाज आहेत आय थिंक, सोहेल ऐवजी इथे शुभम आहे, शुभम सॉरी. तर शुभम आहेत ज्याचे क्रमांक 56 शुभम. पण काहीची कानमंत्रणा या ठिकाणी सोहेल देखील एक चांगला विकल्प या ठिकाणी असू शकला असता, परंतु अजयने ज्या प्रकारची सुरुवात आपल्या संघाला मिळवून दिली आहे शुभम वरती विश्वास दर्शवला गेलाय. थोडस संत खेळ मैदानावरती. तर पहिलं षटक निर्धाव आलंय आणि इथून जर पाहिलं तर बॅकफूट पंच पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण 38 सर्कलला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला मात्र हे क्षेत्ररक्षण केलं जात आहे. शुभमच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. खरं तर तिसरा गोलंदाजीचा विकल्प वापरण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर मात्र कदाचित सोहेल आपल्याला गोलंदाजी करताना, शुभम आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. परंतु तिसऱ्या गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये कोणता विकल्प असणार? बरेचसे खेळाडू आहेत की जे या निर्णायक क्षणाला गोलंदाजी करू शकतात, परंतु फाईट बॅक केलं जाणार का? मैदानावरती स्विंग अँड मिस पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर अतिरिक्त उचळी सातत्याने या मैदानावरती गोलंदाजांना मिळताना पाहायला मिळाली आहे. आज या विकेटचा बिहेवियर जर पाहिला तर गोलंदाजांसाठी अतिशय उपयुक्त अशी विकेट यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळाली आहे. शुभम गोलंदाजीच्या बहुल्यावरती आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला आहे फलंदाज विशाल आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय फलंदाज ऋषी. विशाल आणि ऋषी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. खरं तर 18-22 हे समीकरण, 18 चेंडू आणि 22 धावांचं हे समीकरण असं वाटलं होतं की सामना क्लोज आपल्याला पाहायला मिळेल, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये अशा अनेक अशक्यप्राय गोष्टी या नेहमीच शक्य होताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक निर्धाव आलं आणि तिथून जो दबाव आहे तो फलंदाजी करणाऱ्या संघावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. दोन तुल्यबळ संघ, ताकदवर संघ एकमेकांच्या समोर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक स्विंग अँड मिस पद्धतीचा चेंडू, आणखीन एक निर्धाव चेंडू आणि एव्हरी डॉट बॉल पुट्स प्रेशर ऑन द बॅट्समन. खरं तर 18 चेंडू 22 धावा हे फार मोठं लक्ष नाही आहे. या मैदानाचा एकंदर भौगोलिक आढावा जर आपण घेतला तर मैदान खूप मोठं आहे. अगदी मोठ्या फटक्यांसाठी जाणं या ऐवजी सिंगल डबलवरती कॉन्सन्ट्रेट करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच आम्ही नेहमी म्हणत असतो की क्रिकेट इज नॉट अबाउट अ सिक्सेस अँड फोर्स, इट अबाउट अ सिंगल अँड डबल्स ऑल्सो. तर क्रिकेटमध्ये एकेरी दुहेरी धावारा देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण ज्यावेळेला तुमच्यावरती सामना गमावण्याची वेळ येते ना आणि अगदी तो सामना जर क्लोज झाला आणि एकेरी दुहेरी धावेने जर सामना पराभूत झाला तर त्या एका धावेचं महत्त्व काय हे आपल्या लक्षात येतं. त्यामुळे एकेरी दुहेरी धावा जिथे मिळेल तिथे घेणं गरजेचं असतं आणि ज्या ठिकाणी 6 खुले काढण्याची संधी मिळेल तिथे मात्र चौकार षटकार देखील तितक्याच महत्त्वाचा असतो. दुसऱ्या षटकामध्ये देखील कमालीचा स्पेल हाताळला जातोय. आमचे साथी स्कोरर लोकेश राव आम्हाला माहिती देतात की पहिल्या चेंडूवरती एकमात्र धाव आली आहे आणि त्यानंतर अगदी पहिल्या षटकाप्रमाणे याही षटकात सलग 4 चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळालेत. खरं तर पहिल्या षटकामध्ये 6ही चेंडू निर्धाव आले. शेवटच्या चेंडूवरती झेल कंप्लीट केला गेला आणि या षटकाचा जर विचार केला तर 1 धाव पहिल्या चेंडूवर आले आणि त्यानंतर मात्र तब्बल 4 चेंडू निर्धाव आलेत. 6व्या चेंडूवरती काय होणार इथे मात्र परफेक्ट टाइम नाहीये. डीप मिड विकेटला या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र 2 धावा या धाव फलकावरती अंकित केल्या जातात आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीने संघाची एकूण धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 3 इक्वेशन येणारे 6 चेंडू शिल्लक आणि 19 धावांची गरज. 6 बॉल 90 रन्स रिक्वायर्ड टू विन. तर अंतिम षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाज सज्ज होत आहेत. जिशान तर जिशान शेख या ठिकाणी अंतिम षटक घेऊन येत आहेत. 6 चेंडू 19 धावा डिफेंड करायचे आहेत. खरं तर पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 3 धावा धावफलकावर आल्या आणि कुठेतरी फलंदाजी करणारा जो जरीवरी वलप संघ वलवली हा संघ आहे तो मात्र कुठेतरी आपल्याला थोडासा
बॅकफूट वरती पाहायला मिळाला. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, लाईन मिस केली गेली आहे आणि फलंदाज त्रिफळाचीत बाद. याही वेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, 6 चेंडू 19 धावा हे विजयाचं समीकरण आणि आता मात्र 5 चेंडू आणि 19 धावांची गरज. अतिशय संत, शांत आणि काहीसा या सामना जर आपण पाहिला तर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अजूनही पण नवीन फलंदाज इनेट नंबर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला असेल, कारण फलंदाज त्रिफळाचीत बाद झाला होता. 5 चेंडू आणि नवीन फलंदाज अविनाश. खरं तर अविनाश हा आपल्याला सातत्यानं सलामीवीर फलंदाजच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतो, परंतु यावेळेला थोडीशी वेगळी रणनीती होती. विजयासाठी लक्ष फार मोठं नव्हतं, परंतु ज्या प्रकारची सुरुवात केली गोलंदाजीमध्ये अजयनं, तो पूर्णपणे दबाव जो आहे तो पहिल्या षटकानंतर आपल्याला पाहायला मिळाला तो वळवली संघावरती. लेफ्ट आर्मर गोलंदाज जिशान. यावेळेला मात्र चेंडूला वळण दिलंय. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा मानस होता. निर्धाव चेंडूंची संख्या जर आपण पाहिली ना तर फक्त आणि फक्त 2 चेंडू आपल्याला स्कोरिंग शॉट्स पाहायला मिळालेत, ज्यावरती दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर 1 धाव आणि अंतिम चेंडूवरती 2 धावा, 2 स्कोरिंग शॉट आलेत. आणि त्यानंतर मात्र तब्बल 14 चेंडूमध्ये 12 चेंडू हे निर्धाव पाहायला मिळालेत, ज्यामध्ये 2 विकेट्स देखील आहेत. यावेळेस जोरकस फटका, सरळ बॅटनं चेंडू भिरकावलाय. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर जाताना. षटक फेकण्याचा विक्रम अद्याप या क्रिकेट अंगणावर तर आपल्याला कोणत्याही स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला नाही. कदाचित तो विक्रम इथे पाहायला मिळणार का? कारण आता सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर इथून देखील सामना बॅलन्स केला जाऊ शकतो, कारण 3 चेंडू 19 धावा आहेत. 3 षटकार सामन्याला क्लोज नक्कीच घेऊन जाऊ शकतात. आणि एखादा जर अवांतर किंवा एखादा चमत्कार जर मैदानावरती झाला, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी आडवा बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, हाही चेंडू निर्धाव येतोय. 4था चेंडू निर्धाव आलाय आणि कदाचित एक नवा विक्रम या स्पर्धेमध्ये. एकाच सामन्यात एकाच इनिंगमध्ये 2 निर्धाव चेंडू फेकण्याचा, 2 निर्धाव षटक फेकण्याचा विक्रम मैदानावरती केला जाणार का? याही वेळेला टप्पा पडल्यानंतर स्विंग अँड अ मिस. फलंदाज हातबल आहेत. अगदी चेंडू कोणत्या दिशेला वळण घेईल याचा अचूक बांधता येत नाहीये अंदाज. आणि काही वेळेला चेंडू शरीराच्या दिशेने येतात, काही वेळेला अवे फ्रॉम द बॉडी आपल्याला पाहायला मिळतात. स्विंग अँड मिस पद्धतीचा खेळ मैदानावरती आलाय. 5 चेंडू निर्धाव फेकलेत. शेवटचा चेंडू निर्धाव फेकला जाणार का? यावेळेला आडव्या बॅटना चेंडू आणि झेल सुटलाय. खरं तर विक्रम आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला असता, परंतु झेल सुटलाय. धाव घेतली गेलेली नाहीये. फलंदाज बाद झालाय, त्यामुळे निर्धाव षटक जरूर आलंय आणि एक सांघिक सफलता देखील मिळाली. तर एकाच इनिंग मध्ये 2 षटकं निर्धाव फेकण्याचा विक्रम मात्र या ठिकाणी आपल्या नावावरती केलंय अजय वाचोदे आणि त्याचबरोबर जिशान शेख. तर कॉंग्रॅच्युलेशन्स टू द विनिंग टीम. आणि या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच अजय भातोशे. 12 चेंडू 17 धावा आणि त्यानंतर पहिलं षटक निर्धाव. आय थिंक 3 सामने आणि 3ही सामन्यांमध्ये अजय पहिल्या सामन्यामध्ये
सर्वेश आणि त्यानंतरच्या सलग 2 सामन्यामध्ये मात्र अजय ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी. हॅलो, थँक्यू. चला दोन्ही टीमची कॅप्टन टॉस साठी या. मग कामोटे. तर जगदीश सर पुढील सामन्याचा टॉस. चला टॉस करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन. मॅन ऑफ द मॅच अजय बातोशी ठरलाय. यस, मेडन षडक आणि फलंदाजीमध्ये 17 धावा. ओके, तर टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. कामोडे. सर जगदीश सर 1 मिनिट. कामोडे संघाला बाय MS जाधव आणि त्याचबरोबर चला MS जाधव 11 पनवेल आणि अमर अँड प्रवीण स्पोर्ट खारघर. चला कॅप्टन दोन्ही या. टॉस करून घेऊ आपण. तर कामोठा संघ आपल्याला शेवटचा मॅच खेळायची आहे. सोनू रेडी राहायचं आपण देखील. चला बबलू शेट या टॉस करा. बबलू शेट यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. हॅलो, तर बबलू शेट यांचे शुभ हस्ते आपण टॉस करू. यस, 2 टीम मध्ये हा सामना असेल. इट इज अ कॉल काटा. यस, टॉस खारघर टीमच्या बाजूने. सोहेल डिसिजन लगेच कवाच आहे. चार ओव्हरचा सामना आहे. चला लगेच फिल्डिंगला बा. अमर प्रवीण स्पोर्ट खारघर आणि MS जाधव 11 पनवेल या 2 टीम मध्ये सामना होईल.